हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला हा व्हिडिओ कालचाच पुढे कंटिन्यू केलेला आहे, कारण कालचा व्हिडिओ ना खूप मोठा होऊन चाललेला होता. त्यामुळेच तो व्हिडिओ तिथे स्टॉप केला आणि जे काही पुढचं रुटीन होतं ना ते मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे. कालच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला म्हटलं होतं की हा भाजीपाला मी आता तसाच फ्रीजमध्ये ठेवेल की फ्रीज क्लीन करणार, तर हे मी तुम्हाला पुढच्याच व्हिडिओमध्ये दाखवेल. तर हो, मी फ्रीज क्लीन केल्याशिवाय कधीच भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवत नाही. जेव्हा पण भाजीपाला घरामध्ये आणला जातो, थोडा असू द्या किंवा जास्त, तरी सुद्धा मी फ्रीज क्लीन करते आणि मगच भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवत असते. ही माझी सवयच आहे. फ्रीज मात्र माझं आधीच आहे ना खूप रिकामं झालेलं होतं. थोडाच भाजीपाला उरलेला होता आणि आज सुद्धा मी भाजीपाला आणताना थोडाच आणला. कारण आहे ना उशीर झालेला होता आणि इतकं काही दिसत पण नव्हतं. मग मेन ज्या भाज्या होत्या ना त्याच मी घेऊन आली. साई तर बघितली ना किती सारी साचून गेलेली आहे. पूर्ण पातेल आता भरलेलं आहे. आता 2-3 दिवसामध्ये मला तूप पण बनवून घ्यावं लागणार आहे. फ्रीजमध्ये आज आहे ना फक्त दूध, दही, थोडंसं ज्या काही भाज्या उरलेल्या होत्या त्या आणि साई जी साचलेली ती. तर असं थोडं सामान होतं. पूर्ण फ्रिज माझं रिकामं आहे आणि नॉर्मल काहीतरी थोडासा भाजीपाला फक्त उरलेला आहे. बाकी सगळं काही संपलेलं आहे आणि दरवाजाच्या बाजूला मात्र सगळं जे काही भरलेलं आहे ना, त्यामध्ये सगळं सामान आहे. बाकी इकडच्या साईडला आहे ना, फ्रिज पूर्ण आज रिकामा झालेला आहे आणि भाजीपाला सुद्धा मी आज आणला, तर तो पण जरा थोडाच आहे. त्यामुळे 4-5 दिवस का होईना माझं फ्रिज आहे ना, असं छान मोकळं दिसणार आहे. मोठं फ्रिज घेतलं जेणेकरून आहे ना, त्यामध्ये खूप सारं सामान व्यवस्थित मावलं जाईल, मोकळं दिसेल. पण तसं काही झालं नाही. छोटं फ्रिज होतं ना, त्यामध्ये पण गर्दी व्हायची आणि आता हे मोठं घेतलं त्यामध्ये सुद्धा आहे ना गर्दीच होऊन जाते. पूर्ण भरलेलं असतं. तसं बघायला गेलं ना, तर सामान आपणच भरत असतो फ्रिजमध्ये. काही आणलं का द्या फ्रिजमध्ये ठेवून, काही आणलं का द्या फ्रिजमध्ये ठेवून. पण काही गोष्टी गरजेच्या सुद्धा असतात. जर त्या बाहेर ठेवल्या ना, जसं की कडधान्य, भगर, रवा वगैरे, तर ते जर बाहेर ठेवलं ना, त्याला पटकन अळी लागते, लगेच खराब होऊन जातात. त्यामुळे ना, हे सगळं सामान आपल्याला फ्रिजमध्ये ठेवावंच लागतं. आता फ्रिज आपण त्यासाठीच घेतो, की त्यामध्ये जे काही कडधान्य असू द्या किंवा भाजीपाला, दूध वगैरे फ्रिजमध्ये ठेवलं पाहिजे, जेणेकरून ते खराब नको व्हायला. फ्रिज मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं. त्यामध्ये जो काही भाजीपाला होता ना, तो पण व्यवस्थित ठेवून दिला आणि आता मला आहे ना, जे काही वरचं तुम्हाला कव्हर दिसतंय ना, त्याच्या कप्प्यांमध्ये इतकं कोंबून सामान ठेवलेलं आहे ना, छोट्या-छोट्या वस्तू, तर ते सुद्धा मला आवरायचे, पण ते मी आज नाही आवरणार आहे. किचनवर आधीच इतका सगळा पसारा आहे. जर हा पसारा नसता ना, तर ते पण मी आज आवरूनच घेतलं असतं. म्हणजे पूर्ण फ्रिज माझं आवरून गेलं असतं. पण चला, दररोज थोडं काम केलं ना, मग एकदम लोड पण येत नाही आणि असं थोडं करत आहे ना, आपलं घर पण सगळंच आवरून जातं. एक कॉर्नर, एक वस्तू आपण क्लीन करत राहिलं ना, तर एकदम खरंच लोड येत नाही काम करण्याचा. तर चला, ह्या बरण्या मी काल आहे ना घासून घेतलेल्या होत्या आणि त्या आहे ना व्यवस्थित आज सुकलेल्या पण आहे. म्हटलं चला त्या पण आहे ना व्यवस्थित ठेवून देऊया. थोडं सामान पण मला या बरणीमध्ये भरून घ्यायचं होतं. तर ते पण मी आता भरून घेणार आहे आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण एका सांगितलं होतं, की ह्या मी ना ऑनलाईनच मागवलेल्या आहे. अशा 2 कंपार्टमेंटमध्ये, 3 कंपार्टमेंटमध्ये ह्या बर्नीज आहे. मध्ये खूपच त्याचं ट्रेंड आलेलं होतं आणि कधी-कधी वाटतं ना, आता यांना आहे ना थोडंसं बाजूला ठेवून दिलं पाहिजे. कारण आता तेच बघून कंटाळा पण येतो ना. मग दुसऱ्या ज्या काही बर्नीज आहे ना, त्या वरती काढाव्या. कारण 2-3 प्रकारच्या बर्नीज आहेत. आम्ही काही साईडला ठेवलेल्या आहेत. जशा लागल्या तशा मी वरती काढत असते आणि एक्स्ट्रा जर असल्या ना, तर मग बाजूला साईडला ठेवलेलंच बरं. कारण मग ते शेवटी आपल्यालाच क्लीन करावं लागतं आणि जर असे डाग वगैरे दिसले, तर मग त्याचा उपयोग पण नाही. खूप घरभर सामान ठेवायचं आणि ते क्लीन पण नाही करायचं. मग त्याच्यात काही मजा येत नाही. थोडंसंच का होईना, पण मग ते व्यवस्थित नेटकं आणि स्वच्छच पाहिजे. तर थोड्याशा ज्या काही बरण्या आहेत त्या साईडला ठेवल्या. मग चाललं होतं माझं, की त्याच आता आपण वरती काढूया थोडे दिवस आणि मग त्याची थोडीशी हौस होऊन गेली किंवा त्याचा थोडासा वापर करून गेला का मग त्याला परत ठेवू आणि ह्या वरती काढू, असं चाललं होतं. पण मग म्हटलं जाऊ दे, नको. याचं जे काही स्टोरेज आहे ना, ते जरा जास्त आहे. म्हणजे एका बरणीमध्ये 2 किलो मावतं आणि जी काही गोल झाकणवाली आहे ना, गोलवाली, तर तिच्यामध्ये 1.5 किलो सामान मावतं. म्हणजे जे काही डाळ वगैरे असेल, तर ती इतकं तिचं स्टोरेज आहे. मग म्हटलं नको, जाऊ दे, हे राहू दे 4 वरती. कारण काही जे काही सामान असतं ना, ते जास्त असतं. मग ते एकदम ह्या बरणीमध्ये काढून ठेवलं ना, मग कंटिन्यू डब्यामधनं त्याला काढत बसावं लागत नाही. तर मग त्या तशाच ठेवल्या आणि तशा त्या दिसायला खूप छान आहे. पण आता नेहमी कंटिन्यू त्याच वापरते. त्यामुळे मग असं वाटलं होतं थोडंसं पुन्हा काहीतरी चेंज करूया. पण त्याच्या स्टोरेजमुळे मी त्याला काही ठेवलं नाही आणि दिसतात पण छानच आहे की नाही? नक्की कमेंट करून सांगा. आणि आज आहे ना, ह्या डायनिंग टेबलमध्ये थोडासा चेंज पण करायचा होता मला. जे काही काचेचे वस्तू आहे, म्हणजे जास्त काही मी वरती ठेवलेलाच नाही. फक्त वाट्या आणि जे काही ग्लासेस आहे ना, तेवढेच मी इथे ठेवलेले होते आणि त्याचा पण वापर जास्त काही होत नाही बरं का. कधीतरीच होतो. मग म्हटलं याला आहे ना आपण साईडला ठेवूया आणि हे जे काही सेक्शन आहे ना, इथे सगळ्या बरणी आपण ठेवून देऊया. एकसारखं दिसेल आणि छान पण वाटेल. तर हे आहे फायनल लूक. हे लूक आहे ना, मी तुमच्याबरोबर एका मागच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेलं होतं. तर एकदम सुंदर असं मी आता हे आवरून घेतलेलं आहे. डायनिंग एरियाचा जो
काही सेक्शन आहे तो आणि सगळ्या बर्नीज ठेवल्या. जे काही काचेच्या सगळ्या वस्तू होत्या ना, त्या सगळ्या मी बाजूला काढल्या आणि त्या मी ना ट्रॉलीमध्ये ठेवणार आहे. एक ट्रॉली रिकामी केलेली आणि त्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू आहे ना काचेच्या ठेवून दिल्या. कारण कंटिन्यू काय होतं ना, एखादी वस्तू ठेवून दिली ना आणि कधी तिची गरज भासेल ना सांगता येत नाही आणि ठेवून दिल्यानंतरच जास्त गरज लागते तिची. मग म्हटलं थोडेसे काचेच्या वस्तू पण वरती पाहिजे कधीतरी पटकन लागली तर मग वरतून काढण्यापेक्षा आपण खालीच ठेवूया. मग एक ट्रॉली रिकामी केली आणि तिथे सगळ्या काचेच्या वस्तू मी ठेवलेल्या आहे. ट्रॉली क्लीन करून घेतल्या. त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर केलं होतं, की मला थोडेसे चेंजेस करायचे आणि ते केले, की मी त्यानंतर तुमच्यावर फायनल लूक शेअर करेल. तर ते जे काही चेंज होता ना, तो हाच होता. मला काचेच्या वस्तू ना सगळ्या इकडे ठेवायच्या होत्या एका ट्रॉलीमध्ये. ती ट्रॉली व्यवस्थित रिकामी करून आणि तिकडे फक्त बर्नीज ठेवायच्या होत्या. डायनिंग टेबलचा जो काही सेक्शन आहे ना, तिथे फक्त बर्नीज ठेवायच्या होत्या. तर तो चेंज मी आज करून घेतलेला आहे. नक्कीच मी फायनल लूक जे आहे ना ट्रॉलीजमध्ये कसे भांडे ठेवले ते तुमच्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि तुम्हाला पण बघायला आवडेल का? तर ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि अजून एक गोष्ट, मी अजून कोणकोणते व्हिडिओ बनवू जे तुम्हाला अजून बघायला आवडेल, नक्की मला कमेंट करून सांगा. जेणेकरून मला पण एक आयडिया येऊन जाईल, की आपण असा व्हिडिओ बनवला पाहिजे. व्हिडिओ बघता-बघता एक कमेंट नक्की करा आणि नक्की सांगा तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील. किचनवरचा सगळा पसारा आवरून घेतला आणि त्यानंतर लगेच तोंड हातपाय धुवून घेतले आणि 7 वाजलेले होते. म्हटलं चला आधी दिवा लावून घेऊया आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करूया. सकाळची देवपूजा, संध्याकाळच्या वेळेला दिवे लावून घ्यायचे. हे जर मी केलं नाही ना दिवसभरामध्ये, तर माझा दिवस आहे ना वाया गेल्यासारखं वाटतं. अजिबात त्या दिवसाचं ना सार्थक होत नाही. दिवसभर मला बोर, कंटाळा येतो, चिडचिड सुद्धा वाढून जाते. पण तेच जर सकाळी छान देवपूजा केली, संध्याकाळी छान असा दिवा लावला ना, मन एकदम प्रसन्न होऊन जातं. असा अनुभव तुम्ही सुद्धा घेतलाय का? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ही दिवसभरामध्ये ना ही गोष्ट आहे ना मी कधीच विसरत नाही. एक काम मी कमी करेल घरामध्ये, पण ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ना, त्या मी दिवसभरामध्ये करते आणि ते केल्या मग नंतर आहे ना मला असं वाटतं, की चला आजच्या दिवसाचं चांगलं सार्थक झालं. आपण काहीतरी केलं, चांगलं काहीतरी केलं, असं मला वाटत असतं. तर चला इथे मस्त मी दिवा लावून घेतला. अ, देवघराच्या समोर एक दिवा लावून घेत असते तुळशीला, त्याचबरोबर बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि खरंच खूप भारी वाटतं. एकदम प्रसन्न वाटत असतं. तुम्ही जर करत नसाल ना, एक दिवस तुम्ही करून बघा. तुम्हाला असं वाटेल ना, की दररोज आपण हे केलंच पाहिजे. इतकं छान, प्रसन्न आणि सगळीकडे पॉझिटिव्ह वाइब्स येत असतात. खरंच छान वाटतं. आता ही तुळस आहे ना, मी इथे दरवाजाच्या समोर ठेवलेली. आधी तिकडच्या कोपऱ्यामध्ये होती. ईशान्य कोपराच होता, पण ते एकदम कोपऱ्यात ठेवल्यासारखं वाटत होतं. म्हणून मी ना दरवाजाच्या समोर एक्झॅक्ट ठेवलेली आहे. म्हणजे लाईट जरी बंद केली ना, तरी इतकं छान प्रकाश पडतो आणि ती पण लगेच दिसते. म्हणजे दरवाजा उघडल्या-उघडल्या आहे ना, तुळशी मातेचं दर्शन होतं आणि त्यामुळेच मी तिथे तिला ठेवलेलं. काही जण म्हणतात, की एकदम दरवाजाच्या समोर आहे ना तुळस नाही ठेवायची, थोडीशी साईडला ठेवायची. पण खरं सांगू का, मला ते खूप छान वाटतं आणि मनातून आहे ना छान वाइब्स येतात ना, त्यामुळे ना मला ते ऐकूशीच वाटत नाही, की नको जाऊ दे. माझ्या मनाला छान वाटते, मनामध्ये कोणता डाऊट येत नाहीये. ज्या दिवशी माझ्या मनामध्ये असं थोडं काहीतरी डाऊट आला, की नको, इथे नको ठेवायला, आपण थोडं साईडला ठेवूया, त्या दिवशी नक्कीच मी जागा बदलेल. पण आज मला ते छान वाटतंय. म्हणजे दरवाजा उघडल्या-उघडल्या मला तुळशी मातेचं दर्शन होतं आणि ते खरंच मला छान वाटतं. तर चला असो. त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. येताना मी प्रॉन्स आणलेले होते जसं मी तुम्हाला सांगितलं. तर तेच प्रॉन्स आहे ना या पॅनमध्ये थोडेसे फ्राय होऊन दिले, छान रेडिश होऊन दिले आणि नंतर त्यामध्येच थोडंसं तेल ॲड केलं. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि चॉपरमधून आहे ना मी छान कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून घेतलेली होती. आता चॉपरला वरती काढलंय ना त्याचा वापर तर पुरेपूर झालाच पाहिजे. कट केलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यामध्ये ॲड करून घेतली. थोडंसं त्याला पण ब्राउन होऊन दिलं आणि त्यामध्ये ना जे काही घरगुती मसाले आहे ना तेच ॲड केले. जेवढे कमी मसाले असले ना तेवढी भाजी टेस्टी लागते. तर मी तर शक्यतो घरगुतीच मसाले वापरते. फक्त पावभाजी, पनीर वगैरे मग तेव्हा बाहेरचे मसाले वापरत असते. तर मस्त ते ॲड केले आणि त्यामध्ये हे जे काही प्रॉन्स होते ते ॲड करून घेतले. भाजीचं टेक्स्चर बघून तर मला अंदाज आलेलाच होता, की भाजी एकदम छान झालेली आहे. भाजी झाल्यानंतर भाजी, पोळी सगळं आहे ना छान असं हॉलमध्ये घेऊन गेलो. निवांत बसून आहे ना जेवण केलं. नॉन बनल्यानंतर पूर्ण किचन वाटा क्लीन करावा लागतो. त्यानंतर किचन क्लीन केला, भांडे वगैरे घासून घेतले. तर असा संपला आजचा हा छानसा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.